My name is Londe sir from Sou Sundarbai Manik Artsur Polytechnic चास अहमदनगर. आज आपण या लेक्चरमध्ये जो युनिट नंबर 3 आहे स्टीम अँड स्टीम बॉयलर तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो स्टीम अँड स्टीम बॉयलर तो जो युनिट आहे तो टोटल त्याला वेटेज आहे 14 मार्क्स. ओके, 14 मार्कला हा एक युनिट विचारला जातो. यामध्ये फर्स्ट टॉपिक आपण स्टडी करणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ स्टीम. आपला जो युनिट आहे स्टीम अँड स्टीम बॉयलर, यामध्ये जी स्टीम आहे त्याचं ॲप्लिकेशन काय आहे ते आपण सुरुवातीला पाहूया. स्टीम ॲक्च्युली इट इज युज्ड इन वाईड रेंज इन इंडस्ट्रीज फॉर डिफरंट व्हॅरियस पर्पजेस. म्हणजे जी स्टीम असते ती खूप मोठ्या प्रमाणात एक जी इंडस्ट्री आहे, जे उद्योग आहे त्या ठिकाणी त्या उद्योग धंद्यासाठी वेगवेगळ्या पर्पजसाठी वेगवेगळ्या हेतूने प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ती स्टीम ही लागत असते आणि त्या ठिकाणी ती वापरली जात असते. तर त्यामध्ये पहिलं मी तुम्हाला जर या ठिकाणी 4 मार्कला जर प्रश्न विचारला स्टेट द ॲप्लिकेशन ऑफ द स्टीम, तर तुम्ही त्या व्हॅरियस इंडस्ट्री कोणत्या कोणत्या आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. त्यामध्ये फर्स्ट वन आहे स्टीम टर्बाईन. स्टीम टर्बाईन जे थर्मल पॉवर प्लांट, जे मोठे मोठे थर्मल स्टेशन असतात पॉवर प्लांटची किंवा मोठे मोठे पॉवर प्लांट असतात, त्या ठिकाणी जी स्टीम आहे ती स्टीम टर्बाईनमध्ये वापरली जाते. आणि स्टीम टर्बाईनमध्ये त्या पॉवर प्लांटमध्ये स्टीमचा हा वापर कशासाठी होतो? फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग त्या ठिकाणी स्टीम पॉवर प्लांटमध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे ती बनवली जाते. मग ती इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी आपल्याला स्टीमचा त्या ठिकाणी यूज केला जातो किंवा त्या ठिकाणी वापर होतो. समजतंय? म्हणजे पहिलं तुम्ही ॲप्लिकेशन लिहू शकता स्टीम इज युज्ड इन स्टीम टर्बाईन फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी इन पॉवर प्लांट. त्यानंतर सेकंड ॲप्लिकेशन आहे, सपोज आता या ठिकाणी मी सांगितलं जे पॉवर प्लांट असतात त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी त्या ठिकाणी स्टीमचा वापर केला जातो. तसंच जर आपण काही साखर कारखाने आहेत, त्या साखर कारखान्यामध्ये वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या मशीन्स असतात, त्या मशीन ऑपरेट करण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा एक स्टीम टर्बाईन वापरलं जातं. म्हणजे काही साखर कारखान्यामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी स्टीम ही न वापरता त्या ठिकाणी त्याच्या साखर कारखान्यामधले जे मोठे मोठे जे डिव्हाइस असतात, मोठ्या मोठ्या मशीन्स असतात, त्या मशीनला जर तुम्हाला रन करायचं असेल किंवा त्या मशीन चालू करायच्या असतील किंवा त्यांना ऑपरेशनमध्ये ठेवायचं असेल, तर त्या ज्या मशीन आहेत त्याला जे इनपुट आहे ते आपण स्टीम टर्बाईनचं जे आउटपुट असेल ते आपण त्याला दिलं जातं त्या मशीनला इनपुट. म्हणजे त्या मशीनला जी काही पॉवर सप्लाय करायचं काम, समजतंय? जी काही मेकॅनिकल पॉवर आहे ती स्टीम टर्बाईनच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. आणि त्या ठिकाणी जे स्टीम टर्बाईन आहे ते चालवण्यासाठी, म्हणजे जे ड्राईव्ह करण्यासाठी, ते रन करण्यासाठी आपल्याला एक ड्राईव्ह फोर्स त्या ठिकाणी स्टीम टर्बाईनला प्रोव्हाइड करायला लागतो. तर तो ड्राईव्ह जो फोर्स आहे, तो ड्रायव्हिंग फोर्स किंवा त्याला आपण प्रपल्शन पण म्हणतो. प्रपल्शन म्हणजे ते चालू करणे. म्हणजे स्टीम टर्बाईन त्या ठिकाणी चालू करण्यासाठी आपण स्टीमचा त्या ठिकाणी वापर केला जातो. समजतंय? म्हणजे जे मोठे मोठे कारखाने त्या ठिकाणी वेगवेगळ्या मशीन्स असतात मोठ्या मोठ्या, त्या मशीन चालवण्यासाठी त्या ठिकाणी स्टीम टर्बाईन लावलेले असतात. मग त्या ठिकाणी ते स्टीम टर्बाईन सुरू करण्यासाठी त्याला ड्रायव्हिंग फोर्स किंवा त्याचं प्रोपल्शन म्हणजेच ते सुरू करण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्या स्टीम टर्बाईनला स्टीम प्रोव्हाइड करतो. आणि त्या स्टीम टर्बाईनमध्ये गेल्यानंतर स्टीम टर्बाईनचे पाते काय होतात? फिरायला लागतात. मग पाते फिरायला लागल्यानंतर
स्टीम टर्बाइन मध्ये जी काही पॉवर तयार होते ती पॉवर किंवा त्या स्टीम टर्बाइनचा जो शाफ्ट आहे तो आपण कनेक्ट करतो ज्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या मोठ्या मशीन्स असतात त्यांच्या शाफ्टशी कनेक्ट केल्यानंतर मग काय होईल स्टीम टर्बाइनची जी काही पॉवर आहे ती त्या मशीनला मिळेल आणि ती मशीन काय होईल ती रन होईल. समजतंय म्हणजे त्या ठिकाणी मेन पर्पज काय की स्टीम टर्बाइनला स्टीम प्रोव्हाइड करायची आणि तो स्टीम टर्बाइन चालू करायचा. समजतंय म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा स्टीम ही वापरली जाते. त्यानंतर थर्ड ऍप्लिकेशन आहे ज्या वेगवेगळ्या फूड प्रोसेस करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्टीमचा त्या ठिकाणी वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं जर जसं आपण दूधच घेऊ दूध मिल्क जे दूध डेअरी असतात मोठ्या मोठ्या त्या दूध डेअरीमध्ये ते मिल्क कलेक्ट केलं जातं आणि ते मिल्क नंतर ज्या ठिकाणी एक प्रोसेसचा प्लांट असतो त्या ठिकाणी ते दूध पाठवलं जातं आणि त्या ठिकाणी फूड त्या दुधावरती ज्या वेगवेगळ्या प्रोसेस करायच्या असतात त्या ठिकाणी त्या दुधामधले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात म्हणजे छोटे छोटे असे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा जे काही बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया किल करण्यासाठी त्या ठिकाणी आपण दुधाला काय करतो एक तापवतो मग ते दुधाला तापवण्यासाठी त्या ठिकाणी जी काही स्टीम आहे त्या स्टीमचा वापर केला जातो. तसंच दूध असेल किंवा वेगवेगळे फूड्स असतील त्या वेगवेगळ्या जे काही फूड्स असतील त्या ठिकाणी त्या फूडवरती जर आपल्याला एखादी प्रोसेस करायची असेल आणि त्या प्रोसेसमध्ये हिटिंगची प्रोसेस असेल तर त्या ठिकाणी आपण स्टीमचा वापर हा करू शकतो. म्हणजे ऍक्च्युअली मध्ये त्या ठिकाणी स्टीम वापरली जाते. त्यानंतर नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे स्टीमचं जो तुम्ही एअर कंडिशनिंग पाहिला असेल एसी बरोबर एअर कंडिशनिंग म्हणजे एसी काय करतो एअर कंडिशनर असतो तो म्हणजे एअर कंडिशनर तो काय करतो आपल्या रूम मधली जी काही एअर आहे त्याला कंडिशन करतो कंडिशन मध्ये आणतो चांगल्या कंडिशन मध्ये जेणेकरून त्या ठिकाणी जे काही ह्युमन्स असतात जे काही माणसं असतात त्यांना ती हवा काय होईल कम्फर्टेबल ती असेल त्यांच्या आरोग्यासाठी. समजतंय तसंच जर आपण पाहिलं मोठ्या मोठ्या कंपनी असतील किंवा जर तुम्ही थिएटरमध्ये गेलात पिक्चर पाहिला तर त्या ठिकाणी पण सुद्धा जो एक सेंट्रल एसी असतो एक मध्यभागी एक मोठा असा एसी लावलेला असतो आणि त्या सेंट्रल एसी मध्ये मधून जी काही हवा पाठवली जाते हवाला एक चांगली कंडिशन मध्ये आणून जेणेकरून त्या ठिकाणी जे काही त्या ठिकाणी पिक्चर पाहण्यासाठी आलेले जे काही माणसं आहेत जे काही ह्युमन्स आहेत त्यांना त्या ठिकाणी कम्फर्टेबल फील होईल. समजतंय म्हणजे त्या जी हवा आहे ती हवा जी आहे त्यामध्ये ह्युमन कम्फर्ट साठी ज्या हवेमध्ये जी काही आर्द्रता आहे आर्द्रता म्हणतो आपण आर्द्रता म्हणजे ह्युमिडिटी लक्षात ठेवा त्या आर्द्रतेचं एक प्रमाण आहे की ज्या प्रमाणात ती आर्द्रता जर हवेमध्ये असेल तर त्यावेळेस ह्युमनला ती हवा एक कम्फर्टेबल असते ती त्यासाठी सोयीस्कर असते त्यांच्या आरोग्यासाठी. तर तिचं प्रमाण जर कमी झालं किंवा जास्त झालं तर त्या ठिकाणी आपण स्टीमचा वापर करून त्या ठिकाणी हवेमधली जी आर्द्रता आहे ती आपण बरोबर त्या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. म्हणजे स्टीमचा वापर हा एअर कंडिशनिंग मध्ये सुद्धा होतो जेणेकरून आपण स्टीमची जी एअर कंडिशन चांगली करण्यासाठी म्हणजे त्या रूम मधली किंवा तो जो सिनेमा गृह असेल जो सिनेमाचा जो हॉल असेल त्या ठिकाणी जी काही हवा आहे त्यामध्ये जो ह्युमिडिटी कमी झाली जी आर्द्रता जर कमी झाली आर्द्रता म्हणजे काय त्या हवेमधले पाण्याचं प्रमाण ते जर कमी झालं तर ती हवा काय होईल ड्राय होईल कोरडी होईल आणि ती हवा देखील त्या ठिकाणी जे माणसं आहेत जे काही ह्युमन्स आहेत त्यांच्यासाठी ती अनकम्फर्टेबल असेल. मग त्या ठिकाणी ती जी एअर आहे त्या एअर मध्ये आपण काय करू जी काही पाण्याची जी आर्द्रता आहे पाण्याची वाफ ती त्या ठिकाणी सोडून देऊ आपण म्हणजे ती एक लिमिट मध्ये सोडणार आहे जेणेकरून त्या ठिकाणी त्या हवेमधली ह्युमिडिटी जी आहे ती
एक माणसांसाठी तिचं एक जी व्हॅल्यू आहे, जे लिमिट आहे की ज्याला ती माणसासाठी आरोग्यासाठी ती हवा योग्य असेल तेवढ्याच प्रमाणात आपण त्या हवेमध्ये ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता किंवा ती स्टीम त्या ठिकाणी आपण सोडणार आहे. मग स्टीम त्या ठिकाणी जर सोडली आणि आपण लगेच त्या हॉलमधील जी काही हवा आहे त्याची ह्युमिडिटी ही आपण कंट्रोल करणार आहोत. म्हणजेच एअर जर कंडिशन करायची असेल तर त्या ठिकाणी ह्युमिडिटी हा एक फॅक्टर असतो. मग तो ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी आपण या ठिकाणी स्टीमचा वापर करत असतो. समजतंय तुम्हाला? त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे इन डिस्टिलेशन टॉवर. जे डिस्टिलेशनचे जे टॉवर असतात की ज्या ठिकाणी आपण काय करतो प्युरिफाईड म्हणजे प्युरिफिकेशन जे काही वेगवेगळ्या प्रोसेस असतात त्या ठिकाणी देखील आपल्याला स्टीमचा वापर केला जातो. त्यानंतर जे मोठे मोठे बॉयलर्स असतात जसं मी लास्ट लेक्चरला सांगितलं स्टीम बॉयलर ते वेगवेगळे टाइप्स आपण येणाऱ्या पुढील लेक्चरमध्ये बॉयलरचे वेगवेगळे टाइप्स आपण स्टडी करणार आहोत. मग ते जे बॉयलर आहेत त्यामध्ये जो फर्नेस असतो त्या फर्नेसच्या ज्या वॉल असतात म्हणजे फर्नेस मध्ये आपण काय करतो जे काही फ्युएल आहे ते फ्युएल काय करतो आपण बर्न करतो. फ्युएल म्हणजे इंधन. इंधनाच्या स्वरूपात आपण त्या ठिकाणी लाकडं वापरू शकतो, कोळसा वापरू शकतो किंवा गॅस वापरू शकतो, सीएनजी वापरू शकतो म्हणजे एलपीजी गॅस वापरू शकतो. म्हणजे जे काही वेगवेगळे फ्युएल आपण त्या ठिकाणी फर्नेस मध्ये वापरलेले आहे ते फर्नेस मध्ये ते बर्न केल्यानंतर ते जाळल्यानंतर जी फर्नेसची जी काही भिंत असते समजतंय ज्या ठिकाणी फर्नेसची जी काही वॉल आहे त्या वॉलच्या आतील बाजूस जे फर्नेसचे जे काही कॉन्टॅक्ट मध्ये त्या वॉल असतील त्या वॉलवरती काय होतं एक काळा प्रकारचा लेअर म्हणजे आपण त्याला काय म्हणतो ब्लॅक एक कलरचा जो लेअर त्या ठिकाणी एक येतो त्या भिंतीवरती. मग त्या भिंती स्वच्छ करायच्या असतील तर त्या स्वच्छ करण्यासाठी सुद्धा आपण स्टीमचा वापर करू शकतो फॉर क्लिनिंग ऑफ बॉयलर फर्नेस वॉल. समजतंय? म्हणजे बॉयलरचा जो वॉल असतात त्या वॉलवरती जे काही फ्युएल बर्न केल्यानंतर जे काही इंधन आहे ते फर्नेसमध्ये जर बर्न केलं तर त्या ठिकाणी काय होतं एक धूर तयार होतो. तसंच त्या धुरामध्ये बारीक बारीक काय असतात एक कण असतात. ते बारीक बारीक जे कण असतात धुरामध्ये ते कण काय होतं भिंतीवरती येऊन ते चिटकतात आणि त्या ठिकाणी एक काजळी आपण त्याला म्हणतो त्या भिंतीवरती एक काळा असा लेअर त्या ठिकाणी तयार होतो. मग ते जे डिपॉझिट झालेले आहेत पार्टिकल कंबशन झाल्यानंतर मग ते जे पार्टिकल डिपॉझिट झालेले असतात किंवा त्या वॉलवरती बसलेले असतात ते काढून टाकण्यासाठी आपण स्टीमचा वापर करतो. हे सर्व काय आहे ऍप्लिकेशन ऑफ स्टीम. स्टीम कुठे कुठे वापरली जाते आणि सिंपल पहिलं ऍप्लिकेशन आहे स्टीम आपण इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज तयार करण्यासाठी आपण स्टीमचा वापर करतो. त्यानंतर जे स्टीम बॉयलर असतात स्टीम टर्बाईन असतात की ज्याच्यावरती कारखान्यामध्ये मोठ्या मोठ्या मशीन्स ऑपरेट केल्या जातात. मग तो स्टीम टर्बाईन रन करण्यासाठी किंवा त्याचं प्रोपल्शन करण्यासाठी किंवा त्याला ड्रायव्हिंग फोर्स हा देण्यासाठी जेणेकरून तो स्टीम टर्बाईन रन होईल त्या ठिकाणी आपण स्टीमचा वापर करतो. तसंच ज्या वेगवेगळ्या फूड इंडस्ट्रीज आहेत वेगवेगळ्या फूड इंडस्ट्रीज असतील जसं मिल्क असेल दुधाची इंडस्ट्री असेल म्हणजे त्या वेगवेगळ्या फूड इंडस्ट्रीमध्ये देखील त्या फूडवरती वेगवेगळ्या प्रोसेस घडत असताना आपल्याला त्या ठिकाणी स्टीमचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. तसंच जी एअर आहे ती एअरला जर आपण कंडिशन करायचं असेल म्हणजे एअर कंडिशनिंग करायची असेल तर त्यामध्ये एक फॅक्टर असतो ह्युमिडिटीचा
मग ती ह्युमिडिटी जर आपल्याला त्या एअर मध्ये मेंटेन करायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा त्या एअर कंडिशनिंग करण्यासाठी आपण त्या ठिकाणी स्टीमचा वापर करू शकतो. स्टीमचा त्या ठिकाणी ऍप्लिकेशन म्हणजे वापर केला जातो. तसंच जे डिस्टिलेशन जे टॉवर असतात त्या टॉवर मध्ये ज्या प्युरिफिकेशन प्रोसेसेस चालू असतात त्या ठिकाणी देखील स्टीमचा वापर केला जातो. तसंच जो बॉयलर फर्नेस असतो आणि त्या बॉयलरच्या फर्नेसचे जे काही वॉल आहे त्या वॉलवरती जे काही कंबशनचे जे काही येणारे पार्टिकल असतात धूर असतो त्या धुरामधले जे काही पार्टिकल असतात ते पार्टिकल त्या वॉलवरती जमा होतात आणि ती भिंत खराब होते फर्नेसची. मग ती जी भिंत आहे फर्नेसची त्याचं जर क्लिनिंग करायचं असेल तर क्लिनिंग करण्यासाठी आपण त्या ठिकाणी स्टीमचा वापर करतो. ओके, समजतंय स्टीमचा वापर आपण कुठे कुठे करतो ते. आणि यावरती तुम्हाला फ्रिक्वेंटली 4 मार्कला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत जनरेशन ऑफ स्टीम ऍट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे स्टीम तयार कशी करायची ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जनरेशन ऑफ स्टीम ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जी स्टीम ही आपण वॉटर पासून बनवतो, पाण्यापासून बनवतो. म्हणजे जे वॉटर आहे ते एक्झिस्ट करतं एक 3 फेज मध्ये. वॉटर हे एक्झिस्ट करतं 3 फेज मध्ये. त्यामध्ये पहिली फेज असेल सॉलिड फेज मध्ये जे वॉटर असेल त्याला आपण म्हणतो आईस. त्यानंतर लिक्विड फेज मध्ये वॉटरला आपण वॉटरच म्हणतो. ओके, बरोबर. त्यानंतर जर त्याची गॅसेस फेज मध्ये गेला वॉटर, गॅसेस फेज मध्ये त्याला आपण काय म्हणतो स्टीम. समजतंय. म्हणजे वॉटरची जी सॉलिड फेज आहे त्यामध्ये आपण त्याला म्हणतो आईस. लिक्विड फेज मध्ये असेल तर वॉटर, गॅसेस फेज मध्ये असेल तर त्याला आपण म्हणतो स्टीम. आता तुम्हाला सर्वांना माहितच आहे की कोणताही पदार्थ असेल त्याच्या किती फेज असतात. फेज म्हणजे अवस्था. किती अवस्थामध्ये तो पदार्थ आपल्याला सापडतो? 3 अवस्थामध्ये. पहिला असतं सॉलिड फेज, त्याला आपण म्हणतो स्थायीरूप अवस्था. दुसरी असते लिक्विड फेज, त्याला आपण म्हणतो द्रवरूप अवस्था. आणि तिसरी असते गॅसेस फेज, म्हणजे आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो वायुरूप अवस्था. म्हणजे तो वायूच्या स्वरूपात असतो. समजतंय. अशा 3 फेज मध्ये आपल्याला कोणताही पदार्थ हा आढळू शकतो. तसंच वॉटर ज्यावेळेस स्थायीरूप म्हणजे सॉलिड फेज मध्ये असेल त्याला आपण म्हणतो आईस. ज्यावेळेस तो लिक्विड फेज मध्ये असतो त्यावेळेस त्याला आपण म्हणतो वॉटर. ज्यावेळेस तो गॅसेस फेज मध्ये असतो त्याला आपण म्हणतो स्टीम. समजतंय. आणि जो वॉटर आहे तो एक प्युअर सबस्टन्स आहे. समजतंय. वॉटर इज वन ऑफ द प्युअर सबस्टन्स. म्हणजे जे प्युअर सबस्टन्सची आपण डेफिनेशन पाहिली होती फर्स्ट युनिट मध्ये. प्युअर सबस्टन्स म्हणजे काय. मग त्या प्युअर सबस्टन्स मध्ये वेगवेगळे सबस्टन्स येतात. त्यापैकीतला एक सबस्टन्स आपण वॉटर हा देखील कन्सिडर करू शकतो. समजतंय. आता आपल्याला पाहायचं आहे की वॉटरची स्टीम कशी तयार करायची. तर आपण सुरुवातीला कन्सिडर करूयात आईस. आपण कन्सिडर करूयात सुरुवातीला की जे आईस आपण -5 डिग्रीला आईस आहे. समजतंय. एक आपण या ठिकाणी आईस कन्सिडर करूया. आईस म्हणजे काय. बर्फ आपण कन्सिडर करूया. आणि जर आपण बर्फ घेतला आणि त्या बर्फ आपण घ्यायचा आहे -5 डिग्री सेल्सिअसला. ओके, सपोज कन्सिडर करा की आपण सुरुवातीला काय घेतला, आईस घेतला ऍट -5 डिग्री सेल्सिअस अँड ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे जी मी सांगणार आहे तुम्हाला तेच फक्त या ठिकाणी डिटेल मध्ये लिहिलेले आहे. ओके, मी तुम्हाला प्रोसेस सांगतो. या ठिकाणी आपण एक आईस घेणार आहोत. समजतंय. या ठिकाणी आईस आपण घेऊया. सपोज एक भांड आहे, या भांड्यामध्ये आपण आईस ठेवला.
दिसतंय? या ठिकाणी एक पॉट आहे, त्या पॉट मध्ये मी काय ठेवलं आहे, आईस ठेवलेला आहे, बर्फ ठेवलेला आहे. या प्रकारचे सॉलिड बर्फ जे आहे त्या बर्फ त्या ठिकाणी मी ठेवलेले आहे. इमेजिन होत आहे? मग हा जो आईस आहे, त्या आईस किती टेम्परेचरला आहे, तर सुरुवातीला त्याचं टेम्परेचर आहे -5 डिग्री सेल्सिअस. समजता? हे त्याचं टेम्परेचर आहे सुरुवातीचं. आणि ह्या आईसला जर आपण हीट एनर्जी सप्लाय केली, काय केली आपण? हीट एनर्जी सप्लाय केली. सपोज या ठिकाणी बर्नर असेल, त्या बर्नर मध्ये मी काय केलं, बर्नर मध्ये मी काय केलं, एक बर्नर मध्ये गॅस बर्न केला आणि गॅस बर्न करून मी त्या ठिकाणी समजताय, इथे गॅस बर्न करून मी काय केलं, हीट तयार केली. आणि ती जी हीट आहे मी ती कोणाला सप्लाय केली, त्या आईसला. इमेजिन होत आहे? ही जी हीट आहे ती कोणाला सप्लाय करतोय, आईसला. मग जर आईसला हीट जर गेली तर त्या ठिकाणी काय होईल, त्या आईसचं टेम्परेचर काय होईल, वाढत वाढत जाईल. या ठिकाणी मी तुम्हाला ग्राफ देखील प्लॉट करणार आहे. दिसतंय? या ठिकाणी मी तुम्हाला ग्राफ प्लॉट करून दाखवतो. सपोज या ठिकाणी हा जो वाय ऍक्सिस आहे, या वाय ऍक्सिस वरती मी घेणार आहे टेम्परेचर, आणि या ठिकाणी जो एक्स ऍक्सिस आहे, दिसतोय? या एक्स ऍक्सिस वरती मी घेणार आहे एंथॅल्पी. काय घेणार आहे? एंथॅल्पी. समजतंय? म्हणजे एक्स ऍक्सिस वरती मी एंथॅल्पी घेईल, एंथॅल्पी ह्या एक्स ऍक्सिस वरती घेईल मी, आणि वाय ऍक्सिस वरती मी काय घेणार आहे, टेम्परेचर. आणि हे जे प्लॉट करून मी या ठिकाणी ओके, या ठिकाणी मी काय घेतोय, टेम्परेचर वाय ऍक्सिस वरती टी तो या ठिकाणी घेणार आहे, एक्स ऍक्सिस वरती मी घेणार आहे एंथॅल्पी म्हणजे एच. समजताय? मग मला इथे टीएच डायग्राम कशी येते, स्टीम तयार होत असताना ती देखील मला या ठिकाणी ड्रॉ करायची. आणि फ्रिक्वेंटली तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो की की आपण टीएच डायग्राम कशी ड्रॉ करतो, नाही का? त्यावरती फ्रिक्वेंटली प्रश्न विचारला जातो. तर सुरुवातीला मी काय घेतलं, टेम्परेचर घेतलं सुरुवातीला -5 डिग्री सेल्सिअस. दिसतंय या ठिकाणी? या ठिकाणचं टेम्परेचर आहे -5. समजतंय? या ठिकाणचं टेम्परेचर आहे -5 डिग्री सेल्सिअस. आणि सुरुवातीचा जो पॉइंट होता तो सुरुवातीचा पॉइंट होता ए. समजतंय? या ठिकाणी ए पॉइंट तुम्हाला दिसतोय. म्हणजे -5 डिग्री सेल्सिअसला ए पॉइंटला मी काय घेतला, सुरुवातीला आईस घेतला, आणि त्या आईसला मी काय केलं, हीट एनर्जी सप्लाय केली. आता जर मी त्या आईसला हीट एनर्जी सप्लाय केली तर आईस काय होईल, त्याचं टेम्परेचर हे वाढत वाढत जाईल. -5 कडून तो कुठपर्यंत जाईल, समजतंय? त्याचं टेम्परेचर काय होईल, वाढत वाढत जाईल. त्याचं टेम्परेचर वाढत वाढत गेल्यावर -5 कडून त्याचं टेम्परेचर किती होईल, 0 पर्यंत वाढत जाईल. कितीपर्यंत सांगितलं मी, 0 पर्यंत. समजतंय? त्या आईसचं टेम्परेचर -5 कडून किती झालं ते टेम्परेचर आता, 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हा जो ए पॉइंटला आपण काय केलं, हीट एनर्जी सप्लाय करायला लागलो आपण ए पॉइंट पासून.
त्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, त्या आईसचं टेम्परेचर वाढत गेलं A कडून B कडे. दिसतंय या ठिकाणी A कडून B कडे जाताना काय होतं, त्या आईसचं टेम्परेचर हे वाढतंय. आणि या ठिकाणी तुम्हाला टेम्परेचर वाढताना दिसतंय A कडून B कडे जाताना, आणि याची एन्थॅल्पी पण काय होते, ती वाढत जाते. म्हणजे आपण हीट एनर्जी सप्लाय करतो त्या आईसला. आणि तुम्हाला मी सांगितलं, एखाद्या जर आपण सिस्टीम मधील जो पदार्थ आहे त्याला जर हीट एनर्जी आपण सप्लाय केली तर त्याची एन्थॅल्पी काय होते, टेम्परेचर वाढलं तर एन्थॅल्पी पण काय होते, इन्क्रीज होते. आणि या ठिकाणी A कडून B कडे जाताना A ला काय होत, तो आईस होता -5 डिग्री सेल्सिअसला, आणि B ला पण काय तो आईसच आहे. समजतंय, B ला पण तो काय आईसच आहे. समजतंय, फक्त त्या ठिकाणी B ला त्याचं टेम्परेचर झालं 0 डिग्री सेल्सिअस. B ला त्याचं टेम्परेचर किती झालं, 0 डिग्री सेल्सिअस. समजतंय. या ठिकाणी B च्या ठिकाणी टेम्परेचर किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस. या ठिकाणी फक्त मी लिहितो 0 डिग्री सेल्सिअस. मग या ठिकाणी टेम्परेचर किती झालं आता, 0 डिग्री सेल्सिअस. ओके, म्हणजे B ला त्याचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस होत असताना तो आईसच राहतो. म्हणजे त्या ठिकाणी फेज चेंज झाली का, फेज चेंज झालेली नाही. समजतंय. त्यामुळे या ठिकाणी आईसला आपण जे काही सुरुवातीला तो आईसच होता A ला, B ला पण तो काय आईसच आहे. तर दोन्ही ठिकाणी तो आईसच आहे, फक्त त्याचं टेम्परेचर काय झालंय, वाढले. मग ज्यावेळेस आपण अशी हीट देत असतो एखाद्या पदार्थाला, की त्या ठिकाणी ती हीट देत असताना त्याचं फक्त टेम्परेचर वाढतं त्या पदार्थाचं, परंतु त्याचा फेज चेंज होत नाही. म्हणजे त्याची जी अवस्था आहे, म्हणजे सॉलिड मधून लिक्विड मध्ये ती फेज चेंज होत नाही. समजतंय. मग त्यावेळेस जे आपण हीट देतो त्या हीटला आपण म्हणतो सेन्सिबल हीट. म्हणजे A टू B ला पर्यंत आपण काय केलेलं, सेन्सिबल हीट या ठिकाणी दिलेली आहे A कडून B कडे जाताना. म्हणजे त्या आता आपल्याला B ला काय मिळाला, आईस मिळाला, 0 टेम्परेचरला तो असेल. मग त्या आईसला जर आपण परत जर हीट एनर्जी सप्लाय केली, त्या आईसला जर आपण परत जर हीट एनर्जी सप्लाय केली तर त्या ठिकाणी होईल काय, त्या आईसला जर आपण परत जर हीट एनर्जी सप्लाय केली तर त्या ठिकाणी त्या आईसचं काय होतं, टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहतं. म्हणजे आईसचं टेम्परेचर 0 आहे तर 0च राहील, परंतु त्या आईसचं काय होईल, आईस मेल्ट व्हायला सुरुवात होईल. मेल्ट म्हणजे वितळायला. आणि आईसचं रूपांतर हळूहळू काय कशात व्हायला लागतं, पाण्यामध्ये व्हायला लागतं. समजतंय. म्हणजे आता 0 डिग्री सेल्सिअसला काय होईल, तो हळूहळू आईस काय होईल, मेल्ट व्हायला लागेल. आणि त्याचं कशामध्ये रूपांतर व्हायला लागेल, पाण्यामध्ये. दिसतंय या ठिकाणी तुम्हाला खाली या ठिकाणी पाणी दिसतंय नाही का, म्हणजे आईस काय झाला, मेल्ट व्हायला लागतो आणि त्याचं पाण्यामध्ये या ठिकाणी रूपांतर व्हायला लागतं. समजतंय, इमेजिन होतंय. म्हणजे या ठिकाणी B ला काय झालं, त्या पाण्यात आईसचं मेल्टिंग स्टार्ट झालं. आणि मेल्टिंग म्हणजे काय, पहिल्यांदा तो आईस होता
तो आईस काय होता सुरुवातीला? तो आईस काय होता सुरुवातीला? तो सॉलिड फेज मध्ये होता. आता त्याचं काय झालं, मेल्टिंग झाल्यानंतर त्याचं कशामध्ये कन्वर्जन होतं? सॉलिड मधून लिक्विड मध्ये, म्हणजे वॉटर व्हायला लागलं त्याचं, आता बर्फाचं पाणी व्हायला लागलं, म्हणजे त्याचं सॉलिड फेज मधून त्याचं फेज चेंज व्हायला लागली लिक्विड फेज मध्ये. आता तो जाणार आहे सॉलिड फेज मधून लिक्विड फेज मध्ये. म्हणजे या ठिकाणी बी पासून सी पर्यंत जर आपण त्याला जर हीट एनर्जी सप्लाय करत गेलो त्या आईसला, आणि तो आईस काय होईल, 0 डिग्री सेल्सिअसला त्याचं मेल्टिंग स्टार्ट होईल, म्हणजे तो मेल्ट व्हायला लागेल, वितळायला लागेल, आणि फायनली काय होईल, संपूर्ण आईसचं रूपांतर या ठिकाणी जे काही आईस आहे, फायनली काय होईल, या सगळ्या आईसचं रूपांतर कशात होईल? फायनली हे जे आईस आहे या ठिकाणचं सर्व सर्व आईस काय होईल, या ठिकाणचा संपून जाईल, म्हणजे आणि त्या आईसचं रूपांतर कशात होईल? वॉटर मध्ये होईल. इमेजिन होत आहे, म्हणजे फायनली संपूर्ण जो आईस आहे त्या आईसचं रूपांतर या ठिकाणी कशात झालं? वॉटर मध्ये झालं. दिसतंय या ठिकाणी सुरुवातीला तो आईस होता, तो आईस सगळा काय झाला, मेल्ट झाला, आणि मेल्ट होऊन या ठिकाणी काय तयार झालं? वॉटर तयार झालं. मग ह्या वॉटरचं टेम्परेचर सुद्धा किती असेल? 0 डिग्री सेल्सिअस असेल. समजतंय? म्हणजे बी ला काय होता, तो बर्फ होता 0 डिग्री सेल्सिअसला. मग बी ला जर आपण परत बी पॉइंटला परत जर फर्दर हीट आपण जर त्या आईसला सप्लाय केली तर आईस काय होतो, त्याचं मेल्टिंग स्टार्ट होतं, तो वितळायला लागतो, आणि तो जो वितळत असताना त्या आईसचं टेम्परेचर काय राहतं? कॉन्स्टंट राहतं, स्थिर राहतं 0 डिग्री सेल्सिअस. समजतंय? ते बदलत नाही. म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचरला जो आईस होता 0 डिग्री सेल्सिअसला, त्याचं काय झालं, मेल्टिंग स्टार्ट झालं, आणि फायनली आपल्याला त्या पूर्णपणे आईसचं रूपांतर कशात होणार आहे? त्या ठिकाणी आईसचं रूपांतर कशात होईल? वॉटर मध्ये होईल. म्हणजे फायनली त्याचं रूपांतर कशात होईल? हे समजतंय? वॉटर मध्ये होईल. या ठिकाणी त्याचं बी टू सी, आपल्याला या पद्धतीने आपल्याला ग्राफ भेटेल बी कडून सी कडे जाताना. या ठिकाणी जो ग्राफ आपल्याला भेटतोय बी टू सी, ओके. मग बी टू सी मध्ये आपण जी काही हीट सप्लाय केलेली आहे ती हीट सप्लाय करत असताना, बी टू सी मध्ये जी काही आपण हीट सप्लाय करतोय, हीट सप्लाय करत असताना त्या वॉटरचं म्हणजे आईसचं टेम्परेचर काय झालं? कॉन्स्टंट राहिलं. म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचरला आपण हीट सप्लाय करतोय, पण त्या हीटचा वापर कशासाठी होतोय? त्या ठिकाणी फेज चेंज करण्यासाठी त्या हीटचा वापर झालेला आहे. मग त्या ठिकाणी ही जी हीट आहे जी आपण सप्लाय केलेली आहे त्या हीटला आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस. त्याला आपण काय म्हणतो? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस. समजतं? या ठिकाणी जी हीट आपण दिली आहे त्याला आपण म्हणतो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. फ्युजन म्हणजे त्याचा फ्यूज म्हणजे तो मेल्ट झालाय, त्याला आपण म्हणतो फ्यूज होणे, म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस. समजतंय? ही जी हीट आहे त्याला आपण काय म्हणतो? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस. समजतंय? ओके. एवढी आपण या ठिकाणी हीट दिलेली आहे. इथपासून ते इथपर्यंत जी काही हीट आहे त्याला आपण काय म्हणतो? लॅटेंट हीट ऑफ समजतंय? लॅटेंट हीट ऑफ फ्युजन एवढी हीट आपण दिलेली आहे. आणि सुरुवातीची जी हीट आपण दिली होती त्याला आपण काय म्हणतो? सेन्सिबल हीट, ए टू बी पर्यंत. काय म्हणतो त्याला आपण?
सेन्सिबल हीट. समजतंय? म्हणजे सुरुवातीला जी आपण हीट दिली त्याला आपण म्हणतो सेन्सिबल हीट. आणि त्यानंतर आपण कोणती हीट दिली? लॅटेंट हीट. समजतंय? इमॅजिन होत आहे? त्यानंतर नेक्स्ट, सपोज आता सी ला काय झालं, पूर्णपणे त्याचं सी ला पूर्णपणे आईसचं रूपांतर हे पाण्यात झालं. या ठिकाणी पाणी कितीला मिळेल? 0 डिग्री सेल्सिअसला मिळेल. त्यानंतर फर्दर जर आपण त्याला हीट जर सप्लाय केली, फर्दर जर आपण हीट सप्लाय केली तर त्या पाण्याचं रूपांतर कशात होईल? सॉरी, फर्दर जर आपण हीट सप्लाय केली तर पाण्याचं टेम्परेचर काय होतं? वाढत वाढत जातं. 0 पासून 10 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस, 30 डिग्री सेल्सिअस, म्हणजे सी पासून तो पॉइंट कुठे जाईल? फायनली त्याचं टेम्परेचर वाढत वाढत जाईल पाण्याचं, आणि फायनल त्याचं टेम्परेचर किती होईल? 100 डिग्री सेल्सिअस. इमॅजिन होत आहे? वॉटरचं टेम्परेचर काय होतं? वाढत वाढत जातं, आणि फायनली त्याचं जे टेम्परेचर आहे ते या ठिकाणी होईल 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपल्याला या ठिकाणी C2D पर्यंत आपण कोणती हीट देतोय? सेन्सिबल हीट त्या वॉटरला, त्या पाण्याला आपण देणार आहोत. म्हणजे सेन्सिबल हीट मध्ये होतं काय की त्या ठिकाणी टेम्परेचर वाढतं परंतु त्या ठिकाणी फेज चेंज ही होत नाही. इमॅजिन होत आहे? टेम्परेचर वाढतं पण फेज चेंज ही होत नाही. मग त्या हीटला आपण काय म्हणतो? सेन्सिबल हीट. समजतंय? म्हणजे C2D मध्ये आपण कोणती हीट दिली आहे? सेन्सिबल हीट ही सप्लाय केलेली आहे C2D मध्ये. इमॅजिन होत आहे? सेन्सिबल हीट आपण दिलेली आहे. सी ला काय होतं? पाणी होतं 0 डिग्री सेल्सिअसला, त्याला हिटिंग केलं, त्याचं काय झालं? त्याचं टेम्परेचर वाढत वाढत गेलं आणि फायनली त्याचं टेम्परेचर झालं 100 डिग्री सेल्सिअस, म्हणजे डी पॉइंटला. त्यानंतर जर आपण पाण्याला जर उष्णता दिली, हीट सप्लाय केली, तर पाण्याचं काय होईल? त्या ठिकाणी व्हेपरायझेशन होईल. व्हेपरायझेशन म्हणजे पाणी उकळायला लागेल, आणि फायनली सगळ्यात शेवटी ई पॉइंटला काय होईल? पाणी उकळून त्या ठिकाणी त्या पाण्याची काय तयार होईल? वाफ.